यानंतरची बातमी ठाण्यामधून। ठाणे टीडीआर कथित घोटाळा प्रकरणी ठाणेकरांनी टीडीआरचा भार का सहन करावा असा सवाल वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केलाय। ठाणे नवी मुंबईकर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं सुद्धा नाईक म्हणतायत। त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाणे नवी मुंबईकर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं सुद्धा गणेश नाईक म्हणतात। ठाणे टीडीआर कथित घोटाळा प्रकरणी त्यांनी हे काही सवाल उपस्थित केलेले होते। ठाणेकरांनी टीडीआरचा भार का सहन करावा असाही सवाल गणेश नाईकांनी उपस्थित केलाय। आयुक्तांनी दुर्लक्ष केलं प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले होते। डीपी प्लॅन मध्ये त्याचा गार्डन म्हणून उल्लेख करण्यात आलेला होता, मात्र पालिकेला ज्या जागेचा वापर होणार नाही त्याचा टीडीआर का द्यावा, तो भार का सहन करावा असंही गणेश नाईक म्हणतात। कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। मनोज प्रधान मगाशी बोलला की वन खातं गेले, वन खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या प्रोसेस केल्या, पण काही लोकांनी दिरंगाई केली। तर काही लोकांनी दिरंगाई केली की तुम्ही पण शोधून काढा जरा। ठाणेकरांनी टीडीआरचा भार का सहन करावा वनमंत्री गणेश नाईकांनी सवाल उपस्थित केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा रंगू लागल्या।